काही क्षण शब्दात सांगता येत नाही, ते फक्त जगावे लागतात. आणि आज माझ्या आयुष्यातला तसाच एक क्षण आहे. प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. लहानपणी आकाशात उडणाऱ्या विमानाकडे बघून कधीतरी मीही उडणार असं मनात पक्क होतं. माझंही हेच स्वप्न होतं आणि आज विमानात बसणं माझ्या आयुष्याचा एक भाग झालाय, लाईफस्टाईल आणि एक रुटीन झालंय. पण माझ्या मनात एक स्वप्न त्याहून मोठं होतं, ते म्हणजे माझ्या आजी आजोबांना त्यांच्या पहिल्या विमान प्रवासाला घेऊन जायचं. लहानपणी त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या स्ट्रगल स्टोरीज, त्यांचे कष्ट आणि त्यांनी पाहिलेलं आयुष्य, हे सगळं ऐकून नेहमी मनात एक विचार यायचा की माझ्या आजी आजोबांना मी त्यांच्या पहिल्या विमान प्रवासाला घेऊन जाईल. आणि शेवटी तो दिवस आलाच आणि माझे आजी आजोबा माझ्यासोबत पहिल्यांदा त्यांच्या विमान प्रवासाला निघालेत. आजी आजोबा विमानाच्या अगदी जवळ उभे होते. आजीने डोळे मोठे करून विचारलं, इतकं मोठं विमान खरंच आकाशात जातं? हे पडत नाही? एवढं जड आहे तरी उडतं? त्याला तर जादूच म्हणावी लागेल. त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी भीती होती, पण त्याहून जास्त आश्चर्य आणि त्यांच्या मनात हजार प्रश्न आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आणि त्या क्षणाने मला अजून एक शिकवलं, स्वप्न हे फक्त आपल्यासाठी नसलं, आपल्या लोकांसाठी असलं की त्याची किंमत ही अजूनच वाढते. आज विमानात बसलेले माझ्या आजी आजोबा ही फक्त त्यांची पहिली फ्लाईट नाही, तर आयुष्यभराच्या त्यांच्या कष्टाला दिलेली माझ्याकडून एक छोटीशी ही भेट आहे. आणि हा क्षण माझ्या आयुष्यभर